नमस्कार मंडळी, जय शिवराय, जय शंभूराजे. मी साधना, माझ्या साधना फॅशन आर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत करते. मी आज तुम्हाला असे क्रोशाचे हेअरबँड दाखवणार आहे. हे मी आधीच बनवून ठेवले होते या पद्धतीचे. आज आपण शिकूया हे बनवायला. यासाठी असं आपल्याकडे कुठलाही घरी जो अवेलेबल असेल ते इलास्टिकचा रबर घ्यायचा आहे. हे असे लोकर लागणार आहे आपल्याला. मी हे 2 कलर वापरणार आहे. आणि क्रोशाची सुई 0 नंबरची 1.75 mm ची क्रोशाची सुई आहे, ही वापरायची आहे. तर चला आपण अगदी सोप्या पद्धतीने हे क्रोशाचे रबर बनवायला शिकूया. प्रथम आपल्याला हा जो ग्रीन दोरा आहे त्याची चेन स्टिच करून घ्यायची आहे. या रबरवरती ही चेन स्टिच अशी लागेल या मापाची आपल्याला चेन स्टिच करून घ्यायची आहे. त्यासाठी नॉट बांधून घेऊया अशा पद्धतीने. चेन स्टिच करून घ्यायची आहे. मैत्रिणींनो, तुम्ही या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा. आवडलं तर लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर आपला जो इलास्टिकचा रबर आहे त्या मापाची ही चेन स्टिच आपल्याला करायची आहे. असं लावून बघायचं. थोडी आपल्याला अजूनही बनवायला लागणार आहे. नंतर ही पूर्ण रिंग तयार करून घ्यायची. रिंग करताना सुईला असा वेढा देऊन ते फक्त बाहेर काढून घ्यायचे त्यातून. आता ह्या रिंगच्या खाली आपण जी साखळी चेन बनवली आहे त्या चेनच्या वरती हा रबर ठेवायचा आहे अशा पद्धतीने. आणि बघा आता ही जी चेन आहे या चेनमधनं ही सुई बाहेर घेऊन असं त्यातून काढायचं आपल्याला. या ज्या चेन आहेत या चेनमध्ये घालून असं बाहेर घेऊन, जेणेकरून हा रबर इथून दिसणार नाही खालच्या साईडने. म्हणून रबरच्या खाली ही साखळी घेऊन प्रत्येक साखळीच्या ह्याच्यातून सुई घालून अशी बाहेर काढून ती हाफ कम घ्यायचं आहे त्याला आपल्याला असे. आता मी हा पूर्ण असा राऊंड करून घेते. अशा पद्धतीने हा पूर्ण राऊंड करून घ्यायचा आपल्याला. हे बघा, ह्या अशा पद्धतीने हे रबरला आपण कव्हर केलं. म्हणजे असं खेचला तरी तर आतलं इलास्टिक दिसणार नाही. आता ह्याच्यावरती आपल्याला ह्या अशा पद्धतीचं बनवायचं आहे. आता मी इथे दुसरा दोरा जॉईंट करून घेते ह्या धाग्याला. इथे एक हलकी गाठ बांधायची आहे. आता ही जी रिंग तयार झाली याच्यावरती मी पिंक कलरचा दोरा घेणार आहे. तो असा गाठ मारून घ्यायची. दोन्ही दोरे जॉईंट करून घ्यायचे.
अशा पद्धतीची गाठ तयार होईल. हा दोरा तोडून घ्यायचा आहे. आता ही जी छोटी रिंग आहे ह्या रिंगमधनं सुई बाहेर काढून अशी इथे एक खांब घ्यायचा आहे. आता इथे 8 चेन स्टिच करायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 8. 8 चेन झाल्या. 8 चेन झाल्यानंतर हा जो इथे वरती ही जी चेन आहे या चेनमधनं आपल्याला खांब घ्यायचा आहे. डायरेक्ट काढायचा आहे तो. परत इथे 8 साखळ्या घ्यायच्या. 2 3 4 5 5 6 7 8. परत तिथेच घातले. एका ह्याच्यामध्ये 2 घालूया आपण. आणि हे जे 2 आले वेडे त्या दोन्ही वेड्यातून सुई बाहेर काढायची. असं पूर्ण रबर, हा जो पूर्ण रबर आहे ह्यावरून प्रत्येक चेनमध्ये, प्रत्येक खांबामध्ये 2 घालायचे आहेत आपल्याला. हे जे 2 साखळींचे केलेले आहेत त्या पद्धतीने बघा. 1 2 3 4 5 6 7 8. 8 घेतले की सुईला वेडा नाही द्यायचा. डायरेक्ट हे जे खांब आहे त्या खांबातून सुई घालायची. डायरेक्ट खेचून दोरा घ्यायचा, सुईला वेडा द्यायचा आणि या दोन्ही वेड्यातून हे बाहेर काढायचं. आता परत 8 साखळ्या घेऊन परत तिथेच खांब घालायचे. 1 2 3 4 5 6 7 8. 8 साखळ्या झाल्या. परत इथेच जिथे घातलाय ना आपण खांब तिथेच घालायचं आहे. हे बघा मैत्रिणीनो, हे असं इथपर्यंत हे पूर्ण करून घ्यायचं आहे. परत ह्याच्या बाजूने आपल्याला एक राऊंड करायचं आहे. हे आता आपलं इथे पूर्ण होत आलंय. हे बघा आपलं आता हे एक राऊंड पूर्ण होत आलाय. आता आपण त्याच्या बाजूने दुसरा राऊंड करणार आहोत. हे बघा आपला हा एक राऊंड पूर्ण झालाय. आता इथूनच बाजूने अजून एक राऊंड असा पूर्ण करायचा आपल्याला, सेम याच पद्धतीने. पुन्हा 8 साखळ्या घ्यायच्या. साखळ्या घ्यायच्या आणि हे जे खांब घातलेले आहेत आपण इथे, हे जे आहेत ना, हे खांब जे आहेत ह्या इथूनच आपण हे करणार आहोत. ह्याच्यातूनच हे झालं. हे बघा ह्याच्या शेजारी जी चेन आहे त्यातूनच आपण हे बाहेर काढणार आहोत. असे इथून म्हणजे ते जरा भरगच्च दिसेल आपल्याला. हे खूप पातळ वाटतंय ना, त्याच्या बाजूने असे एक राऊंड आला तर आणखीन ते भरगच्च वाटेल.
हे असं कंटिन्यू पूर्ण राऊंड करायचं आहे. अशी साखळी घेऊन प्रत्येक जे आपण इथे खांब घातलेले आहे प्रत्येक खांबातून साखळी घ्यायची आणि पूर्ण असा पूर्ण राऊंड करायचा आहे. मी आता करून घेते. मैत्रिणींनो, कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करायला विसरू नका. तर हे बघा, आता हे इथे हे कंप्लीट होईल पूर्ण हा राऊंड. मला हे बनवायला जवळजवळ 1 तास लागला. कंटिन्यू बसले, 1 तास लागला मला बरोबर. अशा प्रकारचे रबर तुम्ही बनवून विकू पण शकता. खूप युनिक वाटतात ह्या प्रकारचे. हे डबल राऊंड करताना थोडं कठीण जातं करायला सेकंड राऊंडला, पण सेकंड राऊंड केला की ते रबर तो हेअरबँड चांगला वाटतोय, छान वाटतोय, भरगतचा. हे बघा मैत्रिणींनो, आता इथे आपण गाठ मारणार आहोत. हा माझा सेकंड राऊंड इथला पूर्ण झाला. आता आपण इथे गाठ मारणार आहोत. गाठ मारताना हे दोन्ही दोरे इथे दोरा कट करायचा. असं मारल्यानंतर पुन्हा एकदा ही सुई इकडून मधून कुठून तरी घालून हा दोरा खेचून घ्यायचा. असा इथे खेचल्यानंतर पुन्हा इथे गाठ मारायची. हे बघा, अशा पद्धतीने आपला रबर तयार झाला. अशा पद्धतीने. मग मैत्रिणी, तुम्हाला आवडला का हा माझा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. लवकरच भेटू आपण पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.